संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नसरापूरच्या प्रकरणी आज पुणे सत्र न्यायालयानं अत्यंत महत्त्वाचा असा निकाल दिलाय आणि आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 1 मे रोजी पुण्यामधल्या नसरापूरमध्ये 65 वर्षाचा नराधम भीमराव कांबळे यानं 3 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार केले आणि तिची निर्घृणपणे हत्या केली। या प्रकरणाच्या नंतर संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट उसळली होती। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरांमधून करण्यात आली। या प्रकरणी सरकारने SIT स्थापन करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचं आश्वासन दिलं होतं। यानंतर मे महिन्यात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली। अवघ्या 60 दिवसांमध्ये या प्रकरणाची सुनावणी पार पडलेली आहे आणि कोर्टानं या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे। दरम्यान नसरापूरमधल्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणी नराधम भीमराव कांबळे याला अखेर त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली। कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी कोर्टाच्या या निकालावरती नेमकी काय प्रतिक्रिया दिली बघूया। आज निकाल लागलेला आहे। सुरुवात म्हणजे तुम्ही बघितलेली आहे, ती मुलगी जेव्हा त्या लहान मुलीला तुम्ही हातात घेतलेलं होतं, काय तो सगळा प्रसंग होता आणि आज जेव्हा निकाल लागतो काय भावना आहेत? पुणे ग्रामीणचे SP सर ते पूर्ण टीम लीडर होते। प्रत्येक ठिकाणी त्यांनी आम्हाला गायडन्स केला। आमचे ॲडिशनल SP बिराजदार सर असतील, 2 DYSP होते, आमची पूर्ण टीम होती। त्यांनी सगळ्यांनी काम करून याचे पुरावे गोळा करून पूर्ण चार्जशीट आम्ही कोर्टात सबमिट केलं आणि ज्यावेळेस हे पूर्ण 16 दिवस सुनावणी झाली, 55 साक्षीदार तपासले गेले आणि ज्यावेळेस ही प्रक्रिया सगळी होत असते त्यावेळेस असं वाटतं की ती वाईट कृत्य करताना ते किती कमी वेळामध्ये केलं गेलं। म्हणजे 3:12 ते 3:51 ह्या 1 तास पण नाही आहे, एवढ्या वेळात ते पूर्ण झालं। पण त्याच्यासाठी पूर्ण सिस्टीम आणि पूर्ण सगळे सगळ्या कड्या एकमेकांना जुळवताना त्या पुराव्याच्या किती कष्ट करावे लागले। मग ही प्रवृत्तीच किती घाणेरडी आहे असं मला खूप वाईट वाटलं। ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं। कोर्टाने देखील हे सांगितलं की त्याला म्हणजे किती शिक्षा द्या, कुठली द्या, फाशीची शिक्षा देखील कमी आहे त्याच्यासाठी आणि तो प्रवृत्ती बदलणारी प्रवृत्ती नाही आहे, म्हणजे तो कधी बदलणारा नाही आहे। अगदी बरोबर, तो बदलणारच नाहीये, तो बदलणार नाही, त्यामुळे ही शिक्षा त्याच्यासाठी योग्य बरोबर आहे, बरोबर शिक्षा आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे।